हल्ली मित्रांनो वाईट वाटतं की आपल्यातले लोक आपल्याच विरुद्ध चाललेत. जात न माहिती असणारी आपण मंडळी आता आडनावावरनं जात ओळखतो. आणि सगळ्यात वाईट म्हणजे आपण या महापुरुषांना जातीत ओढून घेतलंय. आता शिवजयंती येते तर काही लोक म्हणतात की मराठ्यांचा सण येतोय. पण कोण म्हणलं छत्रपती हे फक्त मराठ्यांचे आहेत? त्यांनी स्वराज्य स्थापन केलं ते 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. अरे छत्रपती शिवाजी महाराज हे मातीसाठी लढणारे होते, जातीसाठी नाही. पण आपण आजकाल या जातीवादात अडकलोय. खरंच कुठेतरी आपण आपल्याला विसरत चाललोय. याच कारणामुळे तर इंग्रजांनी आपलं राज्य केलं. त्यांना लक्षात आलं ह्यांच्यावर साम कामी आलं नाही, दाम कामी आलं नाही, दंड कामी आलं नाही, पण भेद कामी येणार. त्यांनी भेदच केला आपल्यात आणि असा भेद केला की आपण एकमेकांच्या रक्ताचे दुश्मन झालोय. आपण आपल्याच विरोधात उभं राहायला शिकलोय. फेसबुकवर, इंस्टाग्रामवर आपण पोस्ट टाकतोय कुणाची जयंती मोठी, कोण मोठं, महाराज दिसले तर फोटो लाईक करा. आपण असल्या सगळ्या गोष्टींमध्ये टाईम वेस्ट करत बसलोय. जिथे बाहेरचे देश युरोप, जपान, अमेरिका, चायना, पाकिस्तान सुद्धा महाराजांचा आदर्श घेऊन पुढे चाललेत आणि आपण बसलोय जातीवादात अडकत, असं फेसबुकमध्ये असे काहीतरी फालतू पोस्ट करत. 350 वर्षापूर्वी महाराजांनी आपला इतिहास ओळखला होता, पण आपण त्यांचा इतिहास विसरता कामा नये. आता 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवरायांची जयंती येईल. तुम्ही पुन्हा तेच करणार, रॅली काढणार, गड किल्ल्यांवर भेट देताल, त्यानंतर भगवे फेटे घालून, कपाळावर चंद्रकोर लावून, हातात एक भगवा झेंडा घेऊन फोटो काढताल. पण झाली इथंच तुमची शिवजयंती संपली. तेव्हा आपल्या आयुष्यात प्रत्येकाने असं काहीतरी करावं. अगदी छोटं असलं तरी चालेल, पण आपल्या ते स्वराज्यासाठी, आपल्या देशासाठी असलं पाहिजे. अरे ते व्हिएतनाम सारखे छोटे छोटे देश अमेरिकासारख्या एवढ्या मोठ्या देशाला हरवतात. ते फक्त छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर, त्यांच्या आदर्शावर. आणि ते काय म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही अख्ख्या जगावर राज्य केलं असतं. आणि आपण बसलोय फेसबुकवर पोस्ट सोडत. इतके तर तुम्ही मोठे झालात आहात की तुम्हाला तुमचं कार्य लक्षात येईल. पण फक्त देखाव्याची शिवजयंती करू नका. ते शिवजयंती रक्तात आणा. ते छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या रक्तात भिनले पाहिजेत. त्यांचे विचार, त्यांचा आदर्श. तर मित्रांनो, बिलीव्ह इन मोटिवेशन कडून सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. या शिवजयंतीला असा एक संकल्प करूया की आपल्यामुळं या देशासाठी, या स्वराज्यासाठी काहीतरी फायदा झाला पाहिजे. आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात. जय जिजाऊ, जय शिवराय. स्वतःला